जिल्ह्यामध्ये 36 तासापासून जो मुसळधार पाऊस झाला याचा फटका जो आहे तो मार्ग बंद होण्यात झालेला आहे. सरूळ येथील यशोदा नदीला पूर आल्यामुळे राळेगाव हा जो मार्ग आहे तो बंद झाला आहे आणि या मार्ग बंद झाल्यामुळे पलीकडच्या गावातील असणारे जे नागरिक आहेत ते नागरिक काही शेतातील एका मंदिरात थांबले होते. रात्रभर त्यांनी या मंदिरात वास्तव्य केलं, मात्र या ठिकाणी त्यांना कोणती सोयी सुविधा उपलब्ध नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. काका, कुठले आहेत तुम्ही? आणि त्यांना टाकीला तेव्हा आम्ही सेवाग्रामला दवाखान्यात आणि काल 4 वाजतापासून इथे आहोत. खाण्यापिण्याची कोणतीच काही व्यवस्था नाही. पाणी गिन काहीच नाही. रात्रीचं कुठं पाणी पिणार काहीच मंदिरात पाणी नाही काही. आपण काय सांगाल? मी यवतमाळला काल कामाला गेलो. तिथून मी आलो 7 वाजता. 7 वाजता मी इथं आलो. नदीच्या काठावरची नद पूर्ण भरून होती. त्याच्यामुळे इथंच मला मुक्काम त्या मंदिरात आम्ही राहिलो. मंदिरात पाणी होतं? काहीच नाही, मंदिरात पाणी गिनी काहीच नाही, काहीच व्यवस्था नाही, काही लाईट नाही, काही नाही. तिथे असं बोलत असं उभंच होतो रात्रभरात. किती जण होते? आम्ही 2 जण. प्रशासनाचं कोणी आलं होतं? नाही, कोणीच नाही आलं. कोणी आलं नाही, काही नाही. फक्त सकाळी सुद्धा पोलीसची गाडी गेली येऊन इथून. त्यांनी काही विचारपूस? काहीच नाही विचारलं आम्हाला. आपण कुठून आले आणि कुठे चालले होते? आम्ही कुर्जळीहून आलो. सोनेगाव बाईला राहतो. सोनेगाव बाईला म्हणजे 7 वाजता आलो इथे. 7 वाजतापासून पाणी उतरायची वाट पाहत. काही कुठे थांबले होते? इथेच थांबलो. काही अधिकारी कर्मचारी कोणी आलं? कोणी कर्मचारी नाही आलं, कोणी अधिकारी नाही आलं. काय सांगाल तुम्ही पावसाच्या संदर्भात म्हणजे आता येता रस्त्यात असं वाटलं का जाता येईन बा आपल्याला सरळ मताना. तर इथं नदीला भयंकर पूर आहे, त्याच्यामुळे इथे थांबलो. चहा पाणी काही नाही, नाश्ता वगैरे काही नाही, अजून काही केलं नाही सकाळी 7 वाजतापासून. काल सायंकाळच्या 7 वाजल्यापासून हे जे नागरिक आहे हे शेतामधील एका मंदिरात थांबले होते आणि तेव्हापासून ते इथेच या ठिकाणी आता पूर ओसरण्याची जी वाट पाहत आहे. मात्र अजूनपर्यंत कोणताही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आला नाही आणि त्यांनी विचारपूस केली सुद्धा नसल्याची खंत या ठिकाणी व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदी, न्यूज 18 मराठी, सरूळ, वर्धा.